राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने यंदा पालखी सोहळ्यानिमित्त गजर विठुरायाचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय। वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीने आरोग्य योजना घराघरामध्ये पोहोचवली जाते। या आरोग्य विभागाचा हा उपक्रम नेमका काय आहे पाहूयात। सकू ग सकू काय मी करू, नवरा माझा पितय दारू, नवरा माझा पितय दारू, त्याला आता मी कशी ग मारू, पारू 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 काय मी करू, नवरा माझा पितय दारू। माणूस जर व्यसनाधीन असेल तर स्वतः भरकटत जातो, त्याचं कष्ट करण्याची पावर राहत नाही। त्याला न कष्ट करता फक्त त्याला चैन करावं वाटते, आश करावं वाटते, निशा करावं वाटते आणि तो मग दुबळा होतो, गरिबी होतो। मग घराच्या बायकोचं डाग मोडायला लागतात, मारामारी करतात, पत्नीला सुख देत नाहीत। म्हणजे एकतरी शरीराची हानी होतेच होते, म्हणजे एकतरी आरोग्य बिघडलं, शेवटी घरातलं कुटुंबाला सुद्धा दुःख आहे। विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी माऊली सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला स्तुत्य उपक्रम आरोग्याची वारी पंढरीच्या दारी अर्थात आरोग्य ज्ञानेश्वरी यामधून मी कीर्तनकार सपनाताई महाराज साखरे आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करते। विठ्ठल विठ्ठल। तर माऊली तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा राहील, मोतीबिंदू टाळण्यासाठी काय आवश्यक आहे? तर पहिलं योग्य आहार व डोळ्यांची काळजी, दुसरं जास्त मोबाईल वापरणे आणि तिसरं डोळ्यात तेल टाकणे। योग्य आहार आणि डोळ्यांची काळजी। अगदी बरोबर उत्तर पहिल्या प्रश्नाचं माऊलींनी या ठिकाणी दिलेलं आहे। तर माऊली दुसरा प्रश्न तुमच्याकरिता, उच्च रक्तदाब टाळण्यासाठी काय आवश्यक आहे? 1 जास्त मीठ खाणं, 2 दररोज चालणं, 3 झोप कमी घेणे। दररोज चालणे। दुसऱ्याही प्रश्नाचं अगदी बरोबर या ठिकाणी माऊलींनी उत्तर दिलेलं आहे। तर तिसरा प्रश्न असा आहे, उच्च रक्तदाबामुळे कोणता धोका होतो? 1 खोकला, 2 हृदयविकाराचा झटका आणि तिसरं ताप। हृदयविकाराचा झटका। तिसऱ्याही प्रश्नाचं अगदी बरोबर या ठिकाणी उत्तर दिले माऊलींसाठी टाळ्या वाजवा की या ठिकाणी आपण जाणून घेऊ शकतो की आरोग्याची ही काळजी एवढ्याच तत्परतेने घेतली जाते आणि आरोग्यविषयक माहितीही घेऊन हे वारकरी जीवन जगतात। विठ्ठल विठ्ठल। तर तुम्ही वारीबद्दल तुमचा अनुभव काय आहे, काय माहिती द्याल? खूप आता वारीमध्ये बदल झाला पहिल्यापेक्षा। आरोग्याबद्दल किंवा स्वच्छतेबद्दल शासन चांगल्या पद्धतीची व्यवस्था करत आहे। पहिल्या काळामध्ये शौचालयाला लोकाला बाहेर बसावं लागत होतं, तर आता शासनाने जागोजागी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी, दुपारच्या ठिकाणी अगदी संडासची व्यवस्था केलेली असल्यामुळे कुठलाही त्रास होत नाही। पाणी संडास अगदी जवळ रस्त्याच्या कडेला, त्यामुळे कुठे शोधाशोध, कुठे आरुसा पाहावा लागत नाही। त्यामुळे वारकऱ्याला अगदी व्यवस्था चांगली मिळत आहे। उपचार काय भेटतात का? त्या भेटतात जागोजाग शासनाच्या आरोग्याच्या गाड्या आहेत। कुणाला सर्दी, थंडी, ताप, खोकला जी काही समस्या निर्माण होईल त्या समस्येवर जागोजागी शासनाची व्यवस्था मिळत आहे। तात्पुरती तरी अर्जंट असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला दवाखान्यामध्ये जाण्यासाठी गाडीसुद्धा उपलब्ध 10-5 मिनिटामध्ये होत आहे। पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करण उपवासी, गायी नारायणीशी मुख्य नाम विठोबाचे गायीला देवाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे। विठ्ठल विठ्ठल। कोणता पदार्थ हृदयासाठी उपयुक्त आहे? 1 ताजी फळं, 2 बर्फी आणि 3 पापड। ताजे फळे। पहिल्या प्रश्नाचं माऊलींनी अगदी बरोबर या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे। तर दुसरा प्रश्न माऊलींसाठी, मोतीबिंदू टाळण्यासाठी काय आवश्यक आहे? 1 योग्य आहार व डोळ्यांची काळजी, 2 जास्त मोबाईल वापरणे आणि 3 डोळ्यात तेल टाकणे। योग्य आहार आणि डोळ्याची काळजी। दुसऱ्याही प्रश्नाचं अगदी बरोबर या ठिकाणी उत्तर या माऊलींनी दिलेलं आहे। तिसरा प्रश्न आपण विचारूया, उच्च रक्तदाब असल्याने कोणती सवय टाळावी? 1 फळं खाणं, 2 तंबाखू सिगरेट आणि 3 चालणं।
तंबाखू आणि सिगरेट खाऊच नाही. तर यांनी तीनही प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर दिल्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या द्वारे आपण यांचा छोटासा सन्मान करत आहोत. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. अरे वा. सुंदर.